नमस्कार मित्रांनो, स्पर्धा परीक्षा मराठी या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. जानेवारी महिन्यामधल्या चालू घडामोडीवरचा हा आपला 14वा व्हिडिओ आहे. यापूर्वीच्या सगळ्या व्हिडिओची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. त्या लिंकवर क्लिक करून तुम्ही यापूर्वीचे सगळे व्हिडिओज पाहू शकता. व्हिडिओ आवडले तर व्हिडिओला लाईक करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता आपण आजचा व्हिडिओ सुरू करूयात. आजचा आपला पहिला प्रश्न आहे, भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून सायरिल रामापोसा हे उपस्थित होते. ते खालीलपैकी कोणत्या देशाचे राष्ट्रपती आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 दक्षिण आफ्रिका. सायरिल रामापोसा हे दक्षिण आफ्रिकेचे राष्ट्रपती असून ते भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. मॅपमध्ये बघा, हा आहे दक्षिण आफ्रिका आणि याच दक्षिण आफ्रिकेचे हे सायरिल रामापोसा हे 70व्या प्रजासत्ताक दिनासाठी भारताच्या 70व्या प्रजासत्ताक दिनाचे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3. पुढचा प्रश्न, 2019 मध्ये खालीलपैकी कोणाला भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे? पर्याय आहेत प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका, नानाजी देशमुख आणि वरील तिघांनाही. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील तिघांनाही. म्हणजेच 2019 मध्ये प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तिघांनाही भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. या तिघांपैकी भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या दोघांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार मिळालेला आहे. आपला पहिला पर्याय आहे प्रणव मुखर्जी. इमेजमध्ये बघा, हे आहेत प्रणव मुखर्जी. हे भारताचे 13वे राष्ट्रपती होते. ते 2012 ते 2017 या कालावधीमध्ये भारताचे राष्ट्रपती होते. भूपेन हजारिका, इमेजमध्ये बघा, हे आहेत भूपेन हजारिका. हे एक प्लेबॅक सिंगर होते, भारताचे प्लेबॅक सिंगर होते. त्यांचं निधन 5 नोव्हेंबर 2011 या दिवशी झालेलं आहे. त्यांना यापूर्वी पद्मविभूषण 2012 मध्ये त्यांना पद्मविभूषण हा पुरस्कारही मिळाला होता. त्यानंतर 1977 मध्ये त्यांना पद्मश्री हा पुरस्कारही मिळाला होता. तसंच चित्रपटसृष्टीतील सर्वोच्च असा दादासाहेब फाळके पुरस्कार ही त्यांना 1992 या वर्षी मिळाला होता. तसंच पद्मभूषण हाही पुरस्कार त्यांना 2001 या वर्षी मिळाला होता आणि याचा 2019 मध्ये त्यांना भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. आपला तिसरा पर्याय आहे नानाजी देशमुख. हे आहेत नानाजी देशमुख. नानाजी देशमुख यांचंच नाव चंदिकादास अमितराव देशमुख असं आहे. त्यांनाच नानाजी देशमुख असं म्हटलं जातं. ते एक ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते होते आणि सोबतच ते आचार्य विनोबा भावे यांनी सुरू केलेल्या भूदान चळवळीमध्ये कार्यरत असलेले एक कार्यकर्ते सुद्धा होते. त्यांना यापूर्वी 1999 मध्ये पद्मविभूषण या पुरस्कारानेही गौरवण्यात आलं होतं आणि आता 2019 मध्ये यांनाही भारतरत्न हा पुरस्कार मिळालेला आहे. या तिघांनाही, प्रणव मुखर्जी, भूपेन हजारिका आणि नानाजी देशमुख या तिघांनाही 2019 मध्ये भारतरत्न या पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 वरील तिघांनाही. पुढचा प्रश्न, ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकणारी पहिली आशियाई खेळाडू होण्याचा मान खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाओमी ओसाका. नाओमी ओसाका जपान या देशाची एक खेळाडू आहे. इमेजमध्ये बघा, ही आहे नाओमी ओसाका आणि हिने नुकतीच ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धेमध्ये महिला एकेरी या स्पर्धेमध्ये पेत्रा क्विटोवा या खेळाडूला नमवून ही ऑस्ट्रेलियन ओपन टेनिस स्पर्धा जिंकली आहे आणि ही स्पर्धा जिंकणारी ती आशिया खंडातील पहिलीच खेळाडू ठरलेली आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 नाओमी ओसाका. नेक्स्ट, नुकताच जाहीर झालेला पद्मश्री पुरस्कार नाकारणाऱ्या गीता मेहता या खालीलपैकी कोणत्या क्षेत्राशी संबंधित आहेत? याचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 साहित्य. इमेजमध्ये बघा, हे आहेत गीता मेहता. ह्या एक प्रख्यात लेखिका असून त्या ओडिशा राज्याचे मुख्यमंत्री नवीन पटनायक यांच्या बहीणसुद्धा आहेत आणि त्यांना नुकताच पद्मश्री हा पुरस्कार जाहीर झालेला होता आणि हा पुरस्कार त्यांना दिल्याबद्दल त्यांनी भारत सरकारचे आभार मानले. सोबतच त्यांना हा पुरस्कार निवडणुकीच्या तोंडावर दिला गेला असल्यामुळे याचा गैरअर्थही निघू शकतो असं कारण देऊन त्यांनी हा पुरस्कार नाकारलेला आहे आणि त्यामुळे ह्या सध्या चर्चेमध्ये आहेत. या गीता मेहता या साहित्य किंवा लेखन या क्षेत्राशी संबंधित आहेत. उत्तर आहे पर्याय क्रमांक 4. पुढचा प्रश्न, 2019चा प्रवासी भारतीय सन्मान हा पुरस्कार खालीलपैकी कोणाला मिळाला आहे? याचे पर्याय आहेत गीता गोपीनाथ, निहाल सिंग अगर, रमेश छोटाई आणि वरील सर्व. याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. 2019चा प्रवासी भारतीय सन्मान हा या तिघांनाही मिळालेला आहे. हा जो पुरस्कार आहे प्रवासी भारतीय सन्मान पुरस्कार हा अनिवासी भारतीयांना किंवा अनिवासी भारतीयांच्या मार्फतीने चालवण्यात येणाऱ्या संस्थांना
देण्यात येणारा एक भारताचा सर्वोच्च पुरस्कार आहे आणि हा पुरस्कार नुकताच 29 अनिवासी भारतीयांना जाहीर झालेला किंवा मिळालेला आहे. या 30 मध्ये या तिघांचंही नाव आहे गीता गोपीनाथ, निहाल सिंग अगर आणि रमेश छोटाई. म्हणजेच या प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक 4 वरील सर्व. नेक्स्ट, साहित्य अकादमी व ज्ञानपीठ पुरस्कार विजेत्या कृष्णा सोबती यांचे नुकतेच निधन झाले आहे. त्या किती वर्षाच्या होत्या? याचं बरोबर उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 93. गीता सोबती या 93 वर्षाच्या होत्या आणि त्यांचं नुकतंच 25 जानेवारी 2019 या दिवशी निधन झालेलं आहे. त्यांना यापूर्वी 2017 मध्ये ज्ञानपीठ तर 1980 मध्ये साहित्य अकादमी हे पुरस्कार मिळालेले आहेत आणि त्यांचं नुकतंच निधन झालेलं आहे वयाच्या 93व्या वर्षी. उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 93. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणता दिवस राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो? उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 24 जानेवारी. 24 जानेवारी हा दिवस दरवर्षी भारतामध्ये राष्ट्रीय कन्या दिवस म्हणून साजरा केला जातो. आता मागच्या व्हिडिओमध्ये विचारला गेलेला प्रश्न, मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रश्न विचारला होता, वी आर डिस्प्लेस्ड हे पुस्तक खालीलपैकी कोणी लिहिले आहे? याचं उत्तर जवळपास सर्वांनी बरोबर दिलेलं आहे. उत्तर आहे पर्याय क्रमांक 1 मलाला युसुफजई. वी आर डिस्प्लेस्ड हे पुस्तक मलाला युसुफजई यांनी लिहिलेलं आहे. आता आजच्या व्हिडिओमधला प्रश्न, याचं उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे. प्रश्न आहे, सामान्यतः भारतात जन्म झालेल्यांना देण्यात येणारा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आतापर्यंत किती परदेशी नागरिकांना दिला गेला आहे? प्रश्न परत एकदा ऐका. सामान्यतः भारतात जन्म झालेल्यांना देण्यात येणारा भारतातील सर्वोच्च नागरी पुरस्कार भारतरत्न आतापर्यंत किती परदेशी नागरिकांना दिला गेला आहे? पर्याय आहेत 1 2 3 आणि 4. याचं बरोबर उत्तर तुम्हाला खाली कमेंट बॉक्समध्ये द्यायचं आहे.